अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत क्षेत्र तसंच वाईकरांच्यासाठी आज अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. आपले पेडगाव हिंद केसरी 2025चा 1 नंबरचा मानकरी वाईकरांची शान नांद्या याचं दुःखद आज निधन झाले. आपल्याबरोबर डोंगरे परिवार आहेत. काय झालेलं नांद्याला? काय नांद्या 20 तारखेला रायगावच्या अड्ड्याला लिमच्या फाटीवर पळाला. तिथं गुलालात राहिला. बैल भरपूर पळाला मनासारखा. त्याच्या आधी बी 2 अड्डे चांगला पळाला. बावडेला पळाला. बैल सुराला लागला होता. आधी बैल 5 महिने बांधून होता, कारण चंद्रहार पाटलाच्या अड्ड्यात बैल सुटून जाऊन धडकला होता पुढं. त्यामुळे बैल आजारी होता. कुठं सुराला लागला. लिमला त्याने गुलालात राहिला. लिमला तो 20 तारखेला तिथं पळाला आणि 21ला आम्ही घरी आलो. तर त्याचा संध्याकाळी ते एक डॉक्टर आहे मोकाशी म्हणून सुरू होता. त्याने नवीनच केबल टाकून लोखंड काढण्याचा धंदा चालू केलाय. तो म्हणला बैल चांगला पळाला असं तसं म्हणला अनेक बैल पळेल जास्त, आपण जरा चेक करू म्हणून तो मशीन घेऊन आला इथं चेक करायचं. आणि त्याने छातीकडे इकडे तिकडे जावलं मशीन. ते टिकटिक वाजले. तो म्हणला 10 मिनिटात मोकळा करू बैल, आपण अजून स्पीड लावल. आता अशा कोणाला नसती. बरं मी म्हणलं टाक बाबा. आमचा पैलवान होता थोरला, नातवंड होती सगळी. त्याने ती केबल आत टाकली. टाकल्यानंतर केबल जाईना तरी ते जबरदस्तीने टाकली आत. त्याने सारल्यानंतर आम्ही त्याला म्हणलं काढ बाबा, बाहेर काढ. मग त्यानं बाहेर स्पीडमध्ये वडल्यानंतर तो आपला निघून गेला. परत आम्ही दवाखाने चालू केले उपचार. मग बैल दुसऱ्या दिवशीपासून खाणं बंद, शेण बंद, सगळं बंद झालं. तर डॉक्टरला दाखवलं, शिरवळा नेला. तिथं सोनोग्राफी केली आणि एक्सरे काढले. तर डॉक्टरांनी तिथलं सांगितलं बैलाच्या अन्ननलिकेला हृदयाला काहीतरी दणका बसलेला आहे. त्याने जोरात ज्यावेळी स्पीडनं आत दाबलं ना, त्यामुळे फुफ्फुसाला दणका बसला आणि तिथे शिफ्टिंग झालेलं आहे तुमच्या बैलाला. आणि ते शिफ्टिंग तिथलं काय आम्ही थांबवू शकत नाही. कुठंच जाय जगात कोणी थांबवू शकत नाही. मग परत बैल आम्ही घरी घेऊन आला. औषध उपचार केले. परत 4 दिवस बैलांना शेण टाकले नाही, काय नाही. मग ते भुईंचे आमचे मित्र डॉक्टर आहेत, शिंदे डॉक्टर आहेत, जमदाडे डॉक्टर आहेत. भुईंच्या डॉक्टरांचं नाव काय, सर्वोदय डॉक्टर आहेत. त्यांनी प्रयत्न केले बरोबर. ते म्हणले आपण सातारला ऑपरेशनला घेऊन जाऊ बोटरेकडे. आम्ही सातारला घेऊन गेलो. त्यांनी ऑपरेशन केलं. 60 टाके पडले. शेण काढलं, सगळं केलं. पण ज्यावेळी ऑपरेशनला त्यांनी ओपन केलं त्यावेळी शिफ्टिंगचं पाणी जवळजवळ वादलीभर बाहेर पडलं लगेच. तर ते मोठे डॉक्टर जिल्ह्याचे आहेत तिथले बोलले. ते म्हणाले आबा हे अवघड आहे, असं कधी घडत नाही. आमच्या इथनं ऑपरेशन कधी फेल गेलेलं नाही. फक्त शेण काढून टाके मारून जर आम्ही केलं असतं तर बैल 100% आम्ही गॅरंटी देतो. पण आता हे दुसरंच घडलंय शिफ्टिंग झाल्यामुळे, तर आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही. मग तिथनं घरी आलो आम्ही. घरी आले, त्यांनी सांगितलं हे कुणी काय आत. मग त्यांना आम्ही सांगितलं सातारला आणि हिरवळा की आत केबल टाकली होती, असं तसं झालं. मग म्हणले त्यानंच दणका बसलाय. ज्यानं टाकली त्याला काही जमत नाही आणि असलं इथनं पुढं करू नका. आणि घडलं तर म्हणले दवाखान्यात आमच्याकडे सुद्धा असले घडलेले बैल आणू नका. त्याला उपचारच नाही म्हणले, अजिबात उपचार नाही. शेवटच उपचार त्याचा काय. त्या डॉक्टरला 2-3 वेळा फोन केला, येतो म्हणला, आला नाही. त्याला सांगितलं असं केलं. कुठल्याही शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. काही झालं बैलाला तर सरळ सरकारी मोफत दवाखाने आहेत आपल्याकडे, दवाखान्यामध्ये जाऊन इलाज घ्यावा. आज खऱ्या अर्थानं वाई तालुक्याचा मानाचा तोरा आणि वस्ताद आबा डोंगरे यांचा नंद्या, ज्यानं बैलगाडी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अनेक मैदानं गाजवली आणि हिंद केसरी किताब मिळवला, असा चांगला एक अस्सल हिरा रात्री अल्पशा आजाराने उशिरा दुःखद निधन झालं. आणि खरंच सगळे बैल शौकीन असतील, आमचं डोंगरे कुटुंब असेल, सगळ्यांवरती एक दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. खरोखरच आमच्या सर्व डोंगरे परिवाराला किंवा आमच्या मित्र परिवाराला आपल्यातलाच कोणतरी जिवंत चांगला जागता माणूस गेल्यागत इतकं मोठं दुःख वाटत आहे. सर्वच बैलवाल्यांनी याचा बारकाईने विचार केला पाहिजे की आज शास्त्र किंवा आज वैद्यकीय डॉक्टर इतके चांगले आहेत. आज मी स्वतः वाई पंचायत समिती सभापती असताना सांगतो की आज शिरवळला, सातारला, आपल्या वाईमध्ये, फुलेनगरला अतिशय चांगल्या सुविधा आहेत आरोग्याच्या, पशु वैद्यकीयच्या. पण कुठेतरी व्हॉट्सअप ग्रुपला काहीतरी चुकीचं बघून किंवा वाचून त्यांना एकदा फोन केला होता. पण त्यानंतर त्या मोकाशी डॉक्टरनी कंपल्सरी 2 दिवस येऊन घरी समजूत काढून मी उपचार करतो आणि मी बैल बरा करतो अशा अफवा, म्हणजे आपल्याला कुठेतरी 2000-4000 मिळणार यासाठी एखादा चांगला असेल हिरा गमवावा लागला.
आज त्या डॉक्टरने स्वतःच्या फायद्यासाठी 2-4 हजार रुपयासाठी खऱ्या अर्थानं आज वाई तालुक्यातील चांगला मानाचा तोरा जो बैलगाडी क्षेत्रामध्ये नामांकित होता, जो अतिशय चांगल्या पद्धतीनं जाईल तिथं फायनल राहत होता, असा बैल गमावला. तरी सर्व बैल शौकींना सुद्धा एक विनंती करतो की इथून पुढे जर आपला कोणाचा बैल जर आजारी पडला तर अशी चूक बोलू नये, अशी चूक करू नये. आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं, डोंगरे कुटुंबाच्या वतीनं नांद्याला आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्याच्या चिरात्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.